की दादा 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना, तुम्हाला 2100 रुपये देणार आहे। आज आम्ही म्हणतोय की आम्ही 2100 देणार। आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण वाटप होणार 11वा हप्ता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 27 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11वा अधिक 12वा हप्ता असे म्हणून 2 हप्ते एकत्रितरित्या जमा होणार आहेत, कारण की आज अखेर महिन्याचा शेवट आलेला आहे आणि या कारणास्तव आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा तर होणारच आहेत, सोबतच जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि आज अतिशय लेटेस्ट आणि सर्वात जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे। त्यामुळे चॅनलवर प्रथमच आलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर आज कोणाला 1500 वाटप होणार आहे, तर कोणाला 3000 होणार आहे, तर कोणाला 2100 रुपये सुद्धा वाटप होणार आहे। चला तर आज पाहूया नेमकं कोणत्या बहिणींना किती पैसे मिळणार, कशा पद्धतीने मिळणार आणि नवीन जिल्ह्यांची यादी कोणती आहे की त्या जिल्ह्यामध्ये आज 100% डायरेक्ट पैसे मिळूनच जाणार आहे। संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या सर्व अडचणी दूर होतील व तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का आणि मिळणार तर किती मिळणार संपूर्ण अपडेट तुम्हाला समजून जाईल। तर आजपासून सलग 3 दिवस महाराष्ट्रामध्ये पैशांचा थोडक्यात पाऊसच होणार आहे, कारण की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 3 याद्या, नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि सलग 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे आणि यातील सर्वात पहिली यादी म्हणजे आजची यादी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो, आणि तुमच्यासाठी एक नवीन गिफ्ट देखील आपण देणार आहोत, ते पुढे पाहणारच आहोत, कारण आज सर्व महिला खुश होणार आहेत। याचं कारण, महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय, तर आज पहिला टप्पा म्हणजेच 11वा हप्त्याचा पहिला टप्पा जो तो आज वितरण केलं जाणार आहे। अतिशय मित्रांनो जबरदस्त अशा पद्धतीने आज लाडक्या बहिणीच्या खात्यावर 11वा हप्ता जमा करण्यात येणार आहे आणि सकाळपासूनच बहिणींना मेसेज पडत आहेत, वेगवेगळे मेसेज पडत आहेत लाडकी बहिणीच्या संदर्भात, आणि बहिणींना अशा पद्धतीने एकूण 2 मेसेज येणार आहेत। एक नाही तर एकूण 2 मेसेज लाडकी बहीण योजनेच्या महिलांना पडणार आहेत। पहिला मेसेज असणार आहे मे महिन्याचा, दुसरा मेसेज आहे जून महिन्याचा। तर मित्रांनो कोणता मेसेज कोणाला पडणार, कोणाला किती रक्कम मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आज पैसे वाटप होणार आहे, संपूर्ण डिटेल आपण लगेच जाणून घेणार आहोत। त्याच्या अगोदर मित्रांनो 11वा हप्ता जो आहे तो एकूण 3 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, कारण पहिला टप्पा आज असणार आहे मित्रांनो, सर्वात मोठा टप्पा म्हणजे पहिला टप्पा असणार आहे आणि या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत आज लाडकी बहीण योजनेचा पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे। याच्यानंतर दुसरा टप्पा उद्या असणार आहे, तिसरा टप्पा परवा दिवशी असणार आहे। तर अशा पद्धतीने सलग 3 दिवस म्हणजे 3 दिवस महाराष्ट्रात थोडक्यात पैशांचा पाऊसच झाल्यासारखं होणार आहे, कारण की पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत एवढ्या प्रचंड महिला आहेत आणि त्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होणार आहेत। चला तर पाहूया ते आज जमा होणाऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे नेमकं येत आहेत व सोबतच लाडकी बहीण योजनेचा नेमकं परिणाम काय होत आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसेचं वितरण केलं जाणार आहे, संपूर्ण माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। खबर म्हणजेच काय, तर 11वा हप्ता वाटप जो आहे तो सुरू झालेलं आहे व मित्रांनो 11व्या हप्त्याचे वितरण जे आहे ते आजपासून आत्तापासून सुरू झालेलं आहे आणि आज सायंकाळी 6 वाजल्यापासून तर मोठा धमाकाच होणार आहे। आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे मुंबई या ठिकाणी आणि बहिणीसाठी 4 मोठमोठे निर्णय जे आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेले आहेत। चला तर नेमकं कोणते निर्णय आहेत ते आणि सोबतच तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी कोणते निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत आणि सोबतच तुमच्यासाठी 3 अतिशय जबरदस्त अशा अपडेट देखील त्यांनी या मीटिंगच्या अंतर्गत तुमच्यासाठी दिलेले आहेत। चला तर पाहूया लाडक्या बहिणीसाठी कोणते निर्णय झालेले आहेत व 11वा अधिक 12वा हप्त्याचं काय नेमकं कशा पद्धतीने वितरण होणार आहे, संपूर्ण माहिती आपण लगेच पाहूया। तर बहिणींना मिळणार 5 मोठे लाभ हो मित्रांनो, 1 नाही 2 नाही तर एकूण 5 मोठे लाभ जे ते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बहिणीसाठी वितरण केलं जाणार आहे। आता पहिला लाभ तर तुम्हाला माहिती आहे, परंतु इतर 4 लाभ कोणते आहेत ते तुम्ही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की हे 4 लाभ जर तुम्ही घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ पाहावाच लागेल, अन्यथा तुमच्याकडून लाभ जो आहे तो वितरण तुम्हाला मिळणार नाही व तुम्ही त्या लाभापासून वंचित राहाल। तर पहिला लाभ, सर्वात मोठा लाभ म्हणजे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता, 10वा नाही तर मित्रांनो 11वा अधिक 12वा हप्ता असे म्हणून 2 हप्ते अतिशय जबरदस्त असे हप्ते जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत आज वितरण केले जाणार आहेत। चला तर पाहूया हे 2100 अधिक 2100 रुपये किती पहिलीना मिळणार व कशा पद्धतीने मिळणार। तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत एकूण 15 जिल्हे व 5 बँकांना परिपूर्ण लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे। म्हणजेच काय, तर 15 असे जिल्हे असणार आहेत की त्या जिल्ह्याच्या अंतर्गत आणि त्यामधील 5 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला याचा प्रचंड मोठा लाभ मिळणार आहे। अतिशय नवीन यादी आहे मित्रांनो, जुनी यादी
अजिबात नाही. नवीन यादीनुसारच तुम्हाला आता पैसे जे ते मिळणार आहेत. चला तर पाहूया या नवीन यादीमध्ये नेमकं कोणते 15 जिल्हे आहेत व हा परिपूर्ण लाभ कशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वितरण होणार आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता येथे आपण एकूण 18 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, परंतु यामधील फक्त 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत व 3 जिल्ह्यांमध्ये इतर अपडेट जे आहे ते वाटप होणार आहे किंवा इतर लाभ जो आहे तो वितरण होणार आहे. चला तर पाहूया त्या 15 जिल्ह्यांची नावच आपण जाणून घेऊया डायरेक्ट, कारण की प्रत्येक जिल्ह्याचं नाव जाणून घेतल्याच्या नंतर आपल्याला फायदा जो आहे तो नक्कीच होणार आहे व त्याच्या अंतर्गत तुम्हाला स्पष्टरित्या समजून जाईल की लाभ जो आहे तो कोणाला मिळणार, कोणत्या महिलांना मिळणार व कशा पद्धतीने मिळणार. संपूर्ण डिटेल अपडेट आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जिल्ह्यांची नावं सांगतो आणि सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला बँकेची नावं जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला 2 कामं अतिशय जबरदस्त कामं आहेत. ते छोटेच कामं आहेत परंतु ते करायचे आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही. ते 2 कामं केले की लगेच तुमच्या खात्यामध्ये 11वा आणि 12वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जे आहे ते जमा केले जाणार आहेत. चला तर पाहूया ते 2 कामं नेमकं कोणते आहेत आणि कोणत्या बहिणींना ते कामं करायचे आहेत. तर मित्रांनो, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार 33,000 कोटी चेकवर मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी मिळून सही जी आहे ती केलेली आहे व या सहीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना अतिशय मोठा लाभ जो आहे तो आत्तापासून वितरित होणार आहे. परंतु ते 2 कामं कोणते करायचे ते देखील आपण जाणून घेऊया. तर अजित तटकरे त्यांनी देखील आदेश देण्यात आलेले आहेत, जर महिलांनी हे 2 कामं केले असतील तर लगेच त्यांच्या खात्यावर पैसे जे ते ट्रान्सफर करून टाका. तर त्यातील पहिलं काम मित्रांनो आपण तुम्हाला सांगून टाकतो. अतिशय छोटे छोटे कामं आहेत, परंतु हे कामं जर केले असतील तुम्ही तर तुम्हाला लाभ जो आहे तो सर्वात अगोदर येणार आहे. आणि एक एक्स्ट्रा काम आहे मित्रांनो, ते जर तुम्ही केलं असेल तर मग तर टेन्शनच नाही मित्रांनो, तुम्हाला सर्व लाभ जो आहे तो लगेच वितरित होऊन जाणार आहेत. तर सर्वात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्हाला EKYC असणं गरजेचं आहे. हो मित्रांनो, आतापर्यंत EKYCची अट नव्हती, परंतु आत्ताच काही दिवसांपूर्वी अपडेट आलेलं आहे. लाडक्या बहिणींना 11व्या आणि 12व्या हप्त्यासाठी EKYC जी आहे ती करावी लागणारच आहे, कारण लाडकी बहीण योजनेला 11व्या 12व्या हप्त्या टायमाला 1 वर्ष जे आहे ते पूर्ण होत आहे आणि या 1 वर्षाच्या अंतर्गत तुम्ही जर लाभ घेतला असेल आणि इथून पुढे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या अटीचे पालन जे आहे ते करावेच लागणार आहे, अन्यथा तुम्हाला 1 रुपयांचा सुद्धा लाभ अजिबात मिळणार नाही. चला तर ही EKYC जी आहे ती कशा पद्धतीने करायची, कुठे करायची आणि कोणत्या लाडक्या बहिणींना ही KYC करणं गरजेचं आहे, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे KYC जी आहे ती बँके थ्रू करायची आहे तुम्हाला किंवा इतर सेतू केंद्राच्या माध्यमातून तुम्ही ही KYC करू शकता. तर KYCच्या अंतर्गत तुम्हाला काय काय डॉक्युमेंट मागितले जातील, तर तुम्हाला सर्वात पहिले डॉक्युमेंट मागितलं जाणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड. जर तुम्ही टॅक्स भरत आहात की नाही ते त्यांना चेक करायचं आहे. सोबतच तुमच्या नावावर किती वाहने आहेत किंवा तुमच्या घरात किती वाहने आहेत आणि तुमचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आता KYC मधून बाहेर काढलं जाणार आहे. आणि ही KYC अतिशय खतरनाक असणार आहे मित्रांनो, कारण या KYCच्या अंतर्गत जवळपास 70 ते 80 लाख महिला ज्या आहेत त्या वगळण्यात येणार आहेत, ज्या महिला अतिरिक्त लाभ घेत होत्या किंवा इतरही योजनेचा लाभ त्यांचा चालू होता आणि त्या योजनेसोबतच लाडकी बहिणींना सुद्धा लाभ चालू होता. तर अशा महिलांसाठी ही अतिशय सक्तीची वॉर्निंग त्यांनी देण्यात आलेली आहे. या जर गोष्टी केल्या तुम्ही KYC आणि दुसरी मी पुढे सांगणारच आहे तरच तुम्हाला लाभ जो आहे तो वितरित होणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तर आता तुम्ही KYC केली, बँकेत जाऊन सर्व गोष्टी क्लिअर केल्या आणि सोबतच तुम्हाला एक नवीन KYC जे येणार आहे, KYC क्रमांक 1, KYC क्रमांक 2 अशा पद्धतीने 2 KYC असणार आहेत. पहिली KYC बँकेत करायची आहे जी की तुम्ही आता करू शकता. तर दुसरी KYC जी आहे तुम्हाला इतर सेतू केंद्रामध्ये करायची आहेत जी की लवकरच चालू होणार आहे. ती चालू झाल्याच्या नंतर आपण सर्वात अगोदर अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि ती अपडेट आपण यूट्यूबवर तुम्हाला लवकर मिळण्यासाठी तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अपडेट येता क्षणी तुम्हाला ती मिळून जाईल. तर दुसरं मोठं काम तुम्हाला छोटं काम करायचं आहे, ती म्हणजे काय, तर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील नाव जर सेम असेल तर किंवा आधार कार्ड आणि बँक पासबुकवरचं नाव जर सेम असेल तरच तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहेत. जर नावामध्ये फरक असेल, डिफरन्स असेल किंवा काही चुकी असेल तर तुम्हाला अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि मेन मुद्दा म्हणजे काय मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेचा 11वा आणि 12वा हप्ता सर्वात मोठा हप्ता आतापर्यंतचा असणार आहे, कारण की या हप्त्याच्या अंतर्गत 2100 रुपये अधिक 2100 रुपये तुमच्या खात्यावर मिळणार आहेत. म्हणजे 4200 रुपयांचा प्रचंड मोठा लाभ जो आहे तो तुम्हाला वितरण केलं जाणार आहे. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार बैठकीत बहिणींसाठी निर्णय झालेला आहे, तो म्हणजे
आज नवीन यादीनुसार पैसे जे ते पाठवून द्यायचे आहेत, त्या जिल्ह्यांची नावे हे आपल्याकडे आलेली आहेत, ते आपण पाहूयाच. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीचे 2 मेसेज जे आहेत ते पडून जाणार आहेत. तर तुम्हाला 3,000 ऐवजी 3,000 रुपये नाही तर 4,200 रुपये किंवा डायरेक्ट 2,100 रुपयांचा मेसेज जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे किंवा तुम्हाला आज सायंकाळी 6 वाजल्यापासून हे मेसेज पडण्यास सुरुवात होणार आहे. परंतु हे मेसेज कोणाला पडणार मित्रांनो, तर त्यासाठी जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप जिल्हे आहेत. आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परंतु आज एकूण 15 जिल्ह्यांची यादी ना, तर 15 जिल्ह्याची नावे तुम्हाला मी सांगून टाकणार आहे की त्या 15 जिल्ह्यांमध्येच पैसे येणार आहेत. ही गोष्ट फिक्स आहे आज मित्रांनो. तर आता नवीन यादीनुसार आतापर्यंत महिलांना किती लाभ मिळत होता, तर 1,500 रुपयांचा लाभ आतापर्यंत मिळत होता. परंतु आतापासून हा लाभ जो आहे तो वाढून मित्रांनो 2,100 रुपये झालेला आहे. म्हणजेच 2,100 रुपये हा लाभ वितरण होण्याचा टाईम झालेला आहे आणि हा लाभ 2,100 रुपये सुद्धा वितरित होणार आहे 11वा अधिक 12वा हप्ता. तर असे मिळून तुमच्या खात्यावर हे 2 हप्ते जे ते मिळून पडून जाणार आहेत. परंतु यासाठी आपण सांगितलेले कामं व या 4 चुका तर अजिबात करायच्या नाहीत. या 4 चुका जर तुम्ही केल्या तर मग तुम्हाला मात्र दुःख होणार आहे किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ तर सोडा, तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. त्यामुळे 4 चुका ज्या आहेत तुम्हाला करायच्या नाहीत. चला तर त्या 4 चुका नेमकं कोणत्या आहेत व या चुका कशामुळे करायच्या नाहीत संपूर्ण अपडेट आपण पाहूया. तर पहिली चूक आहे मित्रांनो ती म्हणजे तुम्हाला इतर कुठल्याही योजनेचा सध्या तरी फॉर्म भरायचा नाही. कारण की KYC व्हायच्या अगोदर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा फॉर्म भरला तर KYCच्या अंतर्गत तुमचा फॉर्म जो आहे तो रद्द करण्यात येणार आहे. आणि फॉर्म जर रद्द झाला तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय अडचणी येतात व कशा पद्धतीने तुम्हाला अतिशय गोष्टी फेस कराव्या लागतात किंवा अडचणी तुम्ही निर्माण हत्याने करून घेऊ नका. त्यामुळे सध्या कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरू नका. जसे की तुमची संजय गांधी योजना, राधा योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा संजय गांधीचा हप्ता असेल, तर अशा कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही सध्या तरी घेऊ नका. कारण की जर लाभ तुम्ही घेतला आत्ता तर मग मात्र याचा तुम्हाला पश्चाताप नक्कीच होणार आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. तर आता मित्रांनो ही पहिली चूक झाली. तर दुसरी चूक काय करायची आहे, तर आधार कार्ड आणि बँक पासबुकवरचे नाव जर तुम्हाला सेम नसेल तर लगेच सेम करून घ्या मित्रांनो. जर नावामध्ये बदल असेल, नावामध्ये अडचणी असतील तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे आजच तुमच्या नावामध्ये काही अडचणी असतील तर दुरुस्ती करून घ्या. बँकेच्या पासबुकवर दुरुस्ती करायची असेल तर त्यावर करून घ्या किंवा तुमचं आधार कार्डवर नाव चुकलेलं असेल आणि बँकेवर पासबुकवर नाव चुकलेलं असेल तर ते देखील करून घ्या. आणि जर दोन्हीकडे सेम असेल तर मग मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर आता तिसरी चूक जी आहे ती कोणती आहे आणि ही चूक केल्याच्यानंतर लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने लाभ जो आहे तो कमी मिळत आहे. तर मित्रांनो जर तुम्ही PM किसान योजना तुम्हाला माहिती असेलही, त्या योजनेचा लाभ तुम्ही अगोदरपासून घेत असाल तर तुम्हाला फक्त लाडकी बहिणीचे फक्त आणि फक्त 500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. कारण की तुम्ही ऑलरेडी 1,000 रुपये PM किसान योजनेचा लाभ प्रतिमाहानुसार घेत असतात आणि या कारणास्तव तुम्हाला फक्त 500 रुपये जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहे. तर आता चौथी आणि सर्वात महत्त्वपूर्ण व मोठी चूक ज्या की भरपूर महिलांनी केल्यामुळे त्या डायरेक्ट योजनेतून बाहेर झालेल्या आहेत. ती चूक म्हणजे काय आहे मित्रांनो, तर सर्वात प्रथम म्हणजे बँकेत KYC न करणे व तुमचे 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल किंवा उत्पन्न दाखला तुम्ही काढला नसेल तर तो काढून ठेवा. कधीही कामाला येणार आहे तुमच्या. व आल्याच्या नंतर तुम्ही मित्रांनो तुम्हाला तो दाखला लवकर जमा करण्याची मुदतवाढ देखील होणार आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला चौथा नियम पालन करायचा आहे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नच तुमचे असायलाच पाहिजे. जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा पुढं असेल तर मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो लाडक्या बहिणींना आत्ताच काही क्षणापूर्वी 37,000 महिला बाहेर काढल्यात. यावरील 4 चुका जर त्यांनी केल्या होत्या त्या कारणास्तव त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. परंतु तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात त्यामुळे ह्या चुका तुम्ही करणार अजिबात नाहीत ही मला माहिती आहे. आणि या कारणास्तव लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच लाडक्या बहिणीच्या 11व्या अधिक 12व्या हप्त्याच्या निमित्त लाडक्या बहिणींना 7 नवीन गिफ्ट जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. हे 7 गिफ्ट मित्रांनो तुम्हाला अतिशय छान असे गिफ्ट असणार आहेत आणि याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्यावा ही माझी इच्छा आहे आणि सर्वांची इच्छा असेलही. कारण हे फ्रीमध्ये गिफ्ट आहेत. कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला देण्याची गरज नाही मित्रांनो. अतिशय फुकट हे गिफ्ट जे आहे ते मिळणार आहेत. चला तर पाहूयात ते फुकट मिळणारे गिफ्ट कोणते आहेत व लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने मिळणार आहेत. तर पहिले मित्रांनो एकूण 8 बँकांची यादी जाहीर झाली होती आणि यामध्ये सर्व शासकीय बँका असणार आहेत. शासकीय बँक म्हणजे पोस्टाची बँक असेल, SBI असेल, या 2 बँकेत तर सर्वात अगोदर लाभ वितरित होणार आहे. मग त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बँकसुद्धा आहे मित्रांनो. परत पंजाब नॅशनल बँक आहे. तर अशा पद्धतीने सरकारी जेवढ्या बँका आहेत तेवढ्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. अन्यथा इतरच बँकेमध्ये लाभ मिळणार असं नाही की मिळणार नाही, मिळणार 100% मिळणार. परंतु त्यामध्ये काही दिवसांचा कालावधी जो आहे तो जाणार आहे किंवा काही दिवसांचा उशीर दिरंगाई तर नक्कीच होणार आहे. लास्ट टाइम काय विषय झाला होता, लाडक्या बहिणींना ज्या बहिणींचे शासकीय बँकेत खाते होते उदाहरणार्थ SBI असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल
तर त्या बँकेमधील महिलांना लाभ जो आहे तो सर्वात अगोदर मिळून गेला होता. कुठल्याही प्रकारची अडचण न येता त्यांना हा लाभ वितरित झाला होता. त्या कारणास्तव आता तुम्हाला देखील लाभ जर सर्वात अगोदर पाहिजे असेल तर सरकारी बँकेमध्ये तुमचे खाते असणे बंधनकारक आहे. तर आता गिफ्टकडे वळूया मित्रांनो. पहिलं गिफ्ट जे की आपण मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी मिळणार आहे तर ते आहे पैठणी साडी. हो मित्रांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही प्रतीक्षित असाल पैठणी साडी मिळणार आहे या गोष्टीच्या. तर परंतु आता अखेर तो दिवस उजडलेला आहे आणि पैठणी साडीचे वितरण आजपासूनच सुरू झालेलं आहे असे देखील आपण म्हणू शकतो. कारण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या कुपनावर म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला ब्रँड न्यू क्वालिटीची फक्त लाडक्या बहिणींच्याच लाभार्थी महिलांना पैठणी साडी जी आहे ती वितरित केली जाणार आहे. आणि ही पैठणी साडी कुठे मिळणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहूया. तर सर्वात प्रथम म्हणजे रेशन कार्डवर तुम्हाला आनंदाचा शिधा मिळत असतो मित्रांनो. आणि या गुढीपाडव्याला तुम्हाला गिफ्ट मिळालं नाही, परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही. गुढीपाडव्याचे गिफ्ट जे आहे ते आत्ता तुम्हाला मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर गिफ्ट नेमकं कोणतं असणार मित्रांनो, तर ती असणार आहे ब्रँड न्यू क्वालिटीची पैठणी साडी. ते सुद्धा एकच पैठणी साडी मिळणार आहे. 999 रुपयाची ही साडी असणार आहे. आणि ही साडी मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. कारण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला याचा लाभ सर्वात अगोदर मिळून जाणार आहे. याची सर्वांनी गोष्टींनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट आता 7 गिफ्ट सांगितले आहे. तर त्याच्यात पहिलं गिफ्ट तर तुम्हाला समजलेलं असेलही. पहिलं गिफ्ट असं आहे मित्रांनो, प्रतिमहा 1,500 रुपयाच्या रकमेऐवजी आता प्रतिमहा 2100 रुपये तुम्हाला मिळून जाणार आहेत. आणि नवीन GR सुद्धा त्या संदर्भात आलेला आहेच. तो नवीन GR कोणता आहे मित्रांनो तो देखील आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण डिटेल व्हिडिओ त्या GRचा टाकणारच आहोत. त्यामुळे तुम्हाला मेन गोष्ट करायची आहे, दुसरं गिफ्ट मिळणार आहे ते म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा असणार आहे मित्रांनो. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले असतीलही आणि जर नसतील मिळाले तर लक्षपूर्वक आहे का, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये अजिबात तुम्ही वगळता कामा नाही मित्रांनो. जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तो म्हणजे 3 गॅस सिलेंडरच्या सबसिडींचा, तर त्यासाठी दुसरा टप्पा यांनी शासनाने लॉन्च केलेला आहे. व या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मित्रांनो अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना 2490 रुपयांचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. किती 2490 रुपयांचा प्रचंड मोठा लाभ जो आहे तो लाडकी बहिणींना मिळणार आहे. कारण याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे मित्रांनो असे आहे की 3 गॅस सिलेंडरची सबसिडी मिळणार आहे. थोडक्यात तुम्ही गॅस सिलेंडर जेव्हा बुकिंग करून भरत असतात, बुकिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे जे आहे ते डायरेक्ट तुमच्या खात्यावरमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला तुम्ही गॅस सिलेंडर भरू शकता आणि तुमचे 2490 रुपये तुम्ही क्लेम करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील अपडेट अशी आहे की नवीन सिलाई मशीन योजना, ज्या की सिलाई मशीन योजनेची आतुरतेने तुम्ही वाट पाहत होतात आणि ही शेवट वाट पाहण्याची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. आणि याचं मेन कारण म्हणजे काय आहे तर आता नवीन अर्ज देखील चालू झालेले आहेत आणि या नवीन अर्जामध्ये तुम्ही अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक आणि सर्व गोष्टी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहोत. त्याच्याविषयी सर्वात अगोदर अपडेट आपण आतापर्यंतही कोणी ती अपडेट दिली नसेलही तुम्हाला, तर ती अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत. आणि आज तो व्हिडिओ उद्या सकाळी देखील आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे मित्रांनो. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल ना करून ठेवा. कारण शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना एकूण 15,000 रुपयाची प्रचंड मोठी सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे. आणि सिलाई मशीन मिळण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी किंवा लाडकी बहिणीच्या बहिणींना व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी ही सिलाई मशीन योजना जी ती सुरू करण्यात आली होती. व या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना अतिशय मोठी रक्कम जी आहे ती वाटली जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो नवीन भांडी संच महाराष्ट्र कामगार योजनेच्या अंतर्गत हा भांडी संच लाडक्या बहिणीसाठी वितरण होत आहे. तुमच्या आसपासही पाहिलं असेल तुम्ही भांडी संच जो आहे ते मिळाले असतीलही. काही बहिणींना मिळाले नसतील तर त्यांनी आता त्वरित अर्ज करा. या अर्ज करण्याची प्रोसेस देखील आपण लवकरच आपल्या चॅनलवर सांगणार आहोत. त्यामुळे हे 30 प्रकारचे नवीन भांडी संच लाडक्या बहिणींना मिळत आहेत. व लवकर तुम्हाला मी त्याचे फोटो देखील दाखवणार आहे कशा पद्धतीने हा भांडी संच मिळालेले आहेत ते देखील आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला 5वं गिफ्ट म्हणजे 20 लाख घरकुलांची यादी ज्या ती जाहीर झालेली आहे. आणि या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना घरकुल योजनेच्या मध्ये 2 लाख रुपयांचं घरकुल जे आहे ते वितरित केलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला देखील हा 2 लाखांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर जमीन असणे बंधनकारक आहे. आणि सोबतच तुमच्याकडे उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा किंवा कमी असायला पाहिजे. कारण घरकुल बांधण्यासाठी ज्या महिलांचं उत्पन्न कमी आहे व ज्यांच्या नावावर जमीन आहे अशाच महिलांना घरकुलाची संदर्भात संधी जी आहे ती दिली जात आहे. व तुम्हाला देखील घरकुल जे आहे ते नक्कीच मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आणि अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला देखील हे घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. तर आता 6वा आणि 7वं गिफ्ट आहे मित्रांनो, उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकीचं वितरण जे आहे ते केलं जात आहे आणि ही पाण्याची टाकी तुम्हाला कुठे मिळणार, तर यासाठीचे नवीन अर्ज जे आहे ते लवकर सुरू होत आहेत मित्रांनो. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपले जिल्हे तुम्हाला सांगतो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरित होणार आहेत ते आपण व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगितलेलंही आहे, कारण की त्या जिल्ह्यांची नावे डायरेक्ट तुम्हाला आपण सांगितलेले आहेत व्हिडिओच्या मध्ये. तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांची नावे व यादी तुम्हाला मिळून जाईल. अन्यथा तुम्ही आपल्या चॅनल जाऊन इतर व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये देखील आपण जिल्ह्यांची स्पष्टरित्या यादी तुम्हाला दिलेली आहे. याच व्हिडिओच्या मध्ये यादी आहे आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेट्स